नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोकड पालन याबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी माझा व्हॉट्सअप नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करतोय. हा जो नंबर मी शेअर करतोय तो मी तुमच्या तुम्हाला जर माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला त्या मेसेज नंतर मी 4 ते 5 दिवसामध्ये मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल. त्याच्यासाठी मी हा नंबर तुम्हाला शेअर केलाय. या नंबरवर कुणीही कॉल करू नका. माझ्यासोबत बोलायचं असेल तर मी पेमेंट चार्ज करतो. डायरेक्टली तुम्हाला माझ्यासोबत बोलता येत नाही आणि मला असं वाटत पण नाही की तुम्हाला अशी गरज पण आहे की माझ्यासोबत बोलावं लागेल, कारण की मी माझं जेवढंही नॉलेज आहे मी माझ्या सगळ्या व्हिडिओ थ्रू देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. पण तरी तुम्हाला जर माझ्यासोबत बोलायचं असेल तर त्याच्यासाठी जी फीस आहे ती तुम्हाला आधी पेड करावी लागेल. त्याच्यामुळं दोन्ही ऑप्शन तुम्हाला आहेत. व्हिडिओ पाहून घ्या. व्हिडिओ मधून मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, जेवढी काही मला देता येईल ती सगळी. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ चालू करूयात. आता बोकड पालन म्हणजे नेमकं काय, तर सगळ्यात आधी बोकड पालन हा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की शेळी पालन आणि बोकड पालन हे दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांचा दूरपर्यंत काहीही संबंध नाहीये. शेळी पालन हे पूर्णपणे वेगळं आहे आणि बोकड पालन हे पूर्णपणे वेगळं आहे. शेळी पालनाचा जो खर्च आहे, शेळी पालनाचा जो नफा आहे हा पूर्णपणे वेगळा असतो आणि बोकड पालनाचा खर्च नफा हा वेगळा असतो. त्याच्यामुळं शेळी पालनाच्या गणितात जर तुम्ही बोकड पालनाचा हिशोब करत असाल तर ते तुम्हाला व्यवस्थित कधीच होणार नाही, किंवा बोकड पालनाच्या गणितामध्ये ठेवून जर तुम्ही शेळी पालनाचा नफा जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर तोही व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळं एक गोष्ट क्लिअर करा की तुम्हाला शेळी पालन करायचंय का बोकड पालन करायचंय, आणि जर तुम्हाला दोन्हीपैकी जे काही करायचंय त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्यामुळे त्या गोष्टीबद्दल तुम्हाला 100% नॉलेज असणं खूप अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बोकड पालन जर तुम्हाला करायचं असेल तर बोकड पालन करण्याचा हेतू तुमचा कोणता आहे, बोकड पालन करण्याचा उद्देश काय आहे, हे तुम्ही आधी फिक्स करा. तुम्हाला बोकड पालन हे ईदसाठी करायचंय का रेग्युलर सेलसाठी करायचंय का बोकड लागवडीचा बोकड तयार करण्यासाठी करायचंय. या 3 गोष्टींमध्ये बोकड पालन हे विभागलं जातं. मग आता तुम्हाला जर या 3 गोष्टीसाठी करायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टीची वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करावी लागेल. पण जर तुम्हाला या 3 गोष्टीपैकी जर एका गोष्टीसाठी करायचं असेल तर त्याच्यासाठी जी तयारी करायची त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे बोकड पालन जर तुम्हाला करायचं असेल तर बोकड पालन हे ईदसाठी, रेग्युलर सेलसाठी का लागवडीचा बोकड तयार करण्यासाठी करायचं, ह्याच्याबद्दल तुम्ही कन्फर्म असणं खूप आवश्यक आहे. कारण की त्याच्यावर तुमचा खर्च आणि त्याच्यावर तुमचं उत्पादन हे दोन्ही डिपेंड करतात. आता महत्वाचे मुद्दे आपण घेऊयात की बोकड पालन करताना कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो बोकडाची निवड. त्याच्यानंतर येतं बोकडाचं खाद्य, त्याच्यानंतर येतं त्याचं आरोग्य, त्याच्यानंतर बोकडाचं वजन वाढ आणि त्याच्यानंतर बोकडांचं खच्चीकरण. आता बोकडांचं खच्चीकरण जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला बोकड पालन हे फक्त ईदसाठी करायचंय. आता आपण या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक मुद्दा आपण थोडं विश्लेषण करून सांगतो मी तुम्हाला. तर सगळ्यात सुरुवातीला आपण घेऊयात की बोकडाची निवड. आता बोकडाची निवड म्हणजे काय नेमकं. जर समजा तुम्हाला बोकड पालन करायचं असेल आणि तुमचं शेळी पालन नसेल, मी काय सांगतोय की जर तुम्हाला बोकड पालन करायचं असेल आणि तुमचं शेळी पालन नसेल तर तुम्हाला बोकड हे बाजारातून विकत आणावे लागतील. आता बोकड जर तुम्हाला बाजारातून विकत आणायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की बोकडाची किंमत किती आहे ज्यावेळेस तुम्ही बाजारातून तो विकत घेताय त्यावेळेस. कारण की ती किंमत ही कमीत कमी असणं खूप अत्यंत गरजेचं आहे, कारण की त्यावर तुमचा नफा हा ठरतो. ज्यावेळेस तुम्ही बोकडाची किंमत जी आहे बाजारातून योग्य किमतीत जर आणला तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर जो खर्च करायचा आहे तो त्याच्यात ऍड करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची विक्री किंमत तुम्हाला जे भेटेल ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला जो किती नफा झालाय ते त्याच्यातून मिळेल. पण जो नफा होणार आहे तो कमीत कमी तुम्ही बोकड पालन चालू केल्यानंतर बाजारातून तुम्ही पहिल्यांदा बोकड तुमच्या शेडवर आणल्यानंतर हा कमीत कमी 6 ते 7 महिन्यानंतर होणार आहे. त्याच्यामुळे ह्या 6 ते 7 महिन्याचा जो खर्च आहे तो किती आहे, बोकडाची किंमत किती आहे, याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित लावता आला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला बोकड पालन करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की बोकडाची किंमत ही आपल्या नफ्या तोट्याच्या सूत्रामध्ये व्यवस्थित बसली पाहिजे. त्याच्यानंतर बोकडाचं वजन तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस बोकड आणताय त्याच्या वयाच्या मानाने त्याचं वजन हे योग्य असलं पाहिजे, तरच त्या बोकडाची वाढ ही पुढे व्यवस्थित होते. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बोकड पालन सुरू करण्यासाठी सुरुवातीला बोकड विकत घेताय त्यावेळेस त्याची किंमत आणि त्याचं वजन या 2 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की आरोग्य आणि जात.
आता जात म्हणजे काय की बोकड जो आहे तो प्युअर ब्रीडचा असला पाहिजे, तरच त्याचं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं. जर बोकड क्रॉस ब्रीडचा असेल तर त्याची इम्युनिटी पॉवर म्हणजे त्याची रोग प्रतिकार क्षमता ही कमी असते आणि त्याच्यामध्ये तो आजारी पडण्याचे किंवा त्याला इतर काही त्रास होण्याचा जो प्रकार आहे तो जास्त असतो. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यायची की बोकड पालनासाठी ज्यावेळेस तुम्ही बोकडाची निवड ही बाजारातून करत आहात त्यावेळेस त्या बोकडाची किंमत आणि त्या बोकडाचं वजन, त्या बोकडाचं आरोग्य आणि त्याची जात या 4 गोष्टी व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुम्ही बोकड हा बाजारातून घेत असाल तर कोणीही माणूस चांगल्या कमी किमतीमध्ये व्यवस्थित वजन म्हणजे चांगल्या वजनाचा निरोगी बोकड आणि तोही जातीवंत बाजारात विकत नाही. त्याच्यामुळं हा बोकड जर तुम्हाला बाजारातून निवडायचा असेल तर तुम्हाला खूप चौकशी करावी लागेल, त्याच्या व्यवस्थित या 4ही गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्याच्यानंतरच तो बोकड तुम्हाला बाजारातून आणून तुमच्या शेडवर आणावा लागेल. जर तुम्ही बाजारातून बोकड पालन करण्यासाठी कसलाही बोकड घेऊन आला तर तुम्हाला त्याच्यातून जो 9 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर जो नफा होणार आहे तो व्यवस्थित तुमचा राहणार नाही. त्याच्यामुळं बोकड पालन चालू करताना कधीही बाजारातून बोकड घेताना गडबड करू नका. भलेही अख्ख्या बाजारातून एका वेळेला एकच बोकड आणा, पण तो या 4ही गोष्टींमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे, असा असला पाहिजे, तरच तुमचं बोकड पालन हे व्यवस्थित होऊ शकतं. किंवा जर तुमचं शेळी पालन असेल त्या शेळी पालनामध्ये जे काही बोकड तुमच्याकडे होत आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित वाढवले तरी तुमचं बोकड पालन हे व्यवस्थित 100% सक्सेसफुल होऊ शकतं. पण त्याच्यासाठी तुमचं शेळी पालन आवश्यक आहे आणि जर तुमचं शेळी पालन नसेल तर तुम्हाला बोकड हे बाजारातूनच घ्यावे लागतात आणि बाजारातून घेताना त्याच्या ह्या 4 गोष्टींचा नेहमी तुम्हाला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर येतं बोकडांचं खाद्य. आता बोकडांचं खाद्य हे 2 पद्धतीमध्ये म्हणजे 2 प्रकारामध्ये विभागलं जातं. एक म्हणजे बोकडाचा आहार आणि त्याचा खुराक. आता बोकडाचं खाद्य, आहार आणि खुराक मध्ये काय फरक आहे? आहार म्हणजे काय म्हणायचंय की जे काही बोकड आहेत त्यांना तुम्ही दिवसभर जे काही खाऊ घालणार आहात तो झाला त्याचा आहार, म्हणजे सुका चारा किंवा वाळलेला चारा, हा दोन्हीचं मिश्रण वगैरे वगैरे. पण खुराक म्हणजे काय की म्हणजे तिला जे त्या बोकडाला वजन वाढीसाठी जे काही तुम्ही एक्स्ट्रा प्रोटीन्स, एक्स्ट्रा कॅल्शियम जे तुम्ही देणार आहात तो झाला खुराक. म्हणजे थोडक्यात पेंड किंवा खपरी पेंड किंवा त्याचं बोकडांचं जे फीड मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते त्याच्यामुळं ह्या 2 गोष्टीचा विचार करणं खूप महत्वाचा आहे. कारण की बोकडाचा आहार आणि खुराक जेवढा नियमित असेल, जेवढा रेग्युलर असेल, त्याच्यावरच त्या बोकडाचं वजन हे तेवढं व्यवस्थित वाढतं. पण ही गोष्ट, या दोन्ही गोष्टींचा अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला विचार करून ह्यांचं नियोजन करणं आवश्यक आहे. कारण की बोकडांचा आहार आणि खुराक या 2 गोष्टीची किंमत ही तुमची आणि तुम्ही त्या बोकडावर केलेला म्हणजे बोकडाची खरेदी किंमत या 2 गोष्टींची जर तुम्ही म्हणजे ऍडिशन केलं तर तुम्ही जर विक्री किंमत त्याची जी विक्री आहे ही त्याच्या एकदम डबल असेल तरच तुम्हाला ते परवडेल. बऱ्याच वेळेस असं होतंय की तुम्ही आहार आणि खुराकावर व्यवस्थित खर्च करता आहात पण त्या बोकडाचं वजनच वाढत नाही. मग तुम्ही जो खर्च करताय याचा फक्त खर्च होतोय पण तुम्हाला त्याच्यातून पाहिजे तेवढं उत्पन्न ते मिळत नाही. बोकड आहे तेवढाच दिसतो. म्हणजे समजा मागच्या महिन्यात बोकडाचं वजन जर समजा 10 किलो आहे, त्याच्यावर तुम्ही 30 दिवस आहार आणि खुराकावर खर्च केलाय, पण 30 दिवसानंतर जर बोकडाचं वजन फक्त 2 किलोने वाढत असेल तर तुमच्या बोकडाची वाढ ही व्यवस्थित नाहीये. त्याच्यामुळे बोकडाचं खाद्य ज्यावेळेस पण त्या बोकडाच्या खाद्याची मॅनेजमेंट करताय त्यावेळेस त्याच्या आरोग्याचं पण तुम्हाला आरोग्याकडे पण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. आता बोकडाचं आरोग्य कशामुळे महत्वाचं आहे? कारण की बोकडाची वजन वाढ जी आहे ती त्याच्या आरोग्यावर डिपेंड आहे. बोकडाचं जर निर्जंतुकरण म्हणजे डिवर्मिंग जर तुम्ही वेळेवर करत असाल आणि बोकडांचे सगळे लसीकरण जर तुमचे टाइम टू टाइम असतील तर तुमचे बोकड हे एकदम म्हणजे त्यांची रोग प्रतिकार क्षमता ही एकदम खूप चांगली असेल आणि त्याच्यामुळे त्यांच्या लिव्हरला कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही आणि ते जेवढं काही खात आहेत त्यांचा 90% पार्ट त्यांच्या शरीराला त्याचा उपयोग होतोय आणि 10% फक्त वेस्टेज जाईल. परंतु जर तुमचं बोकडांचं आरोग्य हे व्यवस्थित नसेल, त्यांचं डिवर्मिंग टाइम टू टाइम नसेल, त्यांचं लसीकरण व्यवस्थित नसेल तर तुम्हाला त्या बोकडाकडून हवं तसं उत्पन्न मिळणार नाही. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे बोकडांचं लसीकरण हे फार महत्वाचं आहे. कारण की जर समजा तुम्हाला बोकड हा ईदसाठी तयार करायचा असेल तर तुम्ही त्या बोकडाचा इन्शुरन्स करू शकत नाही. परंतु जर समजा बोकड हा तुम्हाला रेग्युलर विक्रीसाठी किंवा
काय म्हणतात लागवडीसाठी तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स पण तुम्ही त्याचा करू शकता. मग त्या केसमध्ये जर एखाद्या वेळेस तुमचा बोकड दगावला तर तुम्हाला त्याचं नुकसान भरपाई ही इन्शुरन्स कंपनीकडून मिळू शकते. परंतु जर तुम्ही इन्शुरन्स म्हणजे जर समजा तुम्ही बोकड हा ईदसाठी तयार करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या बोकडाचा इन्शुरन्स करू शकत नाहीत. इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स द्यायला तयार असते, पण जर तुम्हाला बोकड हा ईदसाठी विकायचा असेल तर त्या बोकडाचा तुम्हाला इन्शुरन्स करता येत नाही. कारण की त्याच्या ज्यावेळेस इन्शुरन्स होतो त्यावेळेस त्याच्या कानाला टॅगिंग होतं आणि ईदच्या वेळेस कसल्याही प्रकारची टॅगिंग बोकडाला कानाला असेल तर तो बोकड विकला जात नाही. ईदच्या वेळेस बोकडाच्या शरीरावर कसल्याही प्रकारचा काहीही म्हणजे कोणत्याही प्रकारचा डाग किंवा कोणतीही जखम नसली पाहिजे, त्यावेळेसच तो बोकड चांगल्या रेटमध्ये विकला जातो. त्याच्यामुळं बोकडाचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि बोकडाला जर निरोगी ठेवायचं असेल तर त्यांचं निर्जंतुकरण आणि लसीकरण याच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर बोकडाची वजन वाढ. आता जर तुम्हाला बोकड पालन करायचंय तर बोकडाचं वजन वाढ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की बोकड पालन हे फक्त बोकडाच्या वजनावरच त्याच्यातला नफा बोकड पालनातला नफा ठरतो. कारण की शेळी पालनामध्ये त्यांच्यापासून मिळणाऱ्या पिल्लांवर त्यांचा नफा ठरू शकतो, पण बोकड पालन मध्ये तुम्हाला त्या बोकडच विकायचा असतो. त्याच्यामुळे त्या बोकडाचं वजन हे व्यवस्थित वाढलंच पाहिजे. बोकडाचं वजन वाढण्यासाठी दोन गोष्टींचं महत्व म्हणजे विशेष करून लक्ष द्यायचंय की त्याला जी कॅल्शियम लागणार आहे त्या कॅल्शियमची पूर्तता व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण की बोकडाची वाढ ही लवकर होते, बोकडाची वाढ ही जास्त प्रमाणात होते शेळीपेक्षा आणि त्या वाढीसाठी त्याला शरीराला लागणारं कॅल्शियम हे पूर्णपणे त्याला भेटणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जर एखाद्या वेळेस बोकडाला काही त्रास होत असेल, बोकड जर एखाद्या वेळेस आजारी पडला असेल तर त्याच्या लिव्हरवर लोड येतो. त्या लिव्हरवर लोड आल्यानंतर बोकड हा जेवढं खातो त्याच्यातलं काही प्रमाणातच डायजेस्ट करू शकतो, रवंत करू शकतो, बाकीचं त्याच्या शरीरातून बाहेर सगळा टाकला जातो. त्याला व्यवस्थित त्याच्या जे काही तो खातोय त्याच्या अंगी लागत नाही. त्याच्यामुळे बोकडाला लिव्हर टॉनिकही व्यवस्थित वेळेवर देता येणं हे पण फार गरजेचं आहे. या दोन गोष्टीवर तुमच्या बोकडाची वजन वाढ ठरते आणि जर वजन वाढ व्यवस्थित असेल तर तुम्हाला मिळणारा नफा पण व्यवस्थित असेल. त्याच्यानंतर बोकडाचं खच्चीकरण. बोकडाचं जर खच्चीकरण करायचं असेल तर तो बोकड फक्त तुम्ही ईदलाच विकू शकता. एकदा खच्चीकरण केल्यानंतर बोकड लागवडीचा तर प्रश्नच उरत नाही आणि जे रेग्युलर सेल आहे त्याच्यामध्येही बोकडाला व्यवस्थित भाव येत नाही. पण जर तुम्ही हा बोकड ईदला विकला तर त्याला खूप चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळतं. आणि खच्चीकरणाचा एक फायदा आहे की बोकडाचं वजन हे फार लवकर वाढतं, पण त्याचा दुसरा तोटा असा आहे की बोकडाची जी इम्युनिटी पॉवर आहे, जी रोग प्रतिकार क्षमता आहे ती कमी होते. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्हाला बोकडाचं खच्चीकरण करायचंय त्यावेळेस त्याच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, त्याचं लिव्हर टॉनिक आणि कॅल्शियमच्या कडे लक्ष द्या आणि त्याला लागणारा खाद्य आणि खुराक हे वाढलेलं असतं ज्यावेळेस तुम्ही बोकडाचं खच्चीकरण करता त्यावेळेस. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी आहेत बोकड पालन करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवा की शेळी पालन आणि बोकड पालन दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि बोकड पालन जर तुम्हाला करायचं असेल तर ते नेमकं कशासाठी करायचंय हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या दृष्टीने तुमचे सगळे पावलं उचला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकचा वापर करून तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर फक्त शेळी पालनाबद्दल मेसेज करा आणि ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं अशा सगळ्यांना माझी विनंती की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे एक बेलचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती ही लवकरात लवकर देण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.